हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या 2 नंबरने पहिलं वर्ष शेकाप व्हायला द्यावं. हे जर केलं असतं तर माझं गणित आहे तिन्ही विरोधाला आली असते. एनिवे हे गणित सगळ्यांनाच मान्य असेल असं नाही की मान्य झालं नाही आणि त्याच्यात थोडं फारसांचा उल्लेख जो तुम्ही केला त्यांना यश मिळू शकलं नाही. दुसरं काही कारण नाही. कुणी कुणाला फसवलं नाही. फक्त स्ट्रॅटेजी कशी असावी या संबंधीची मतभिन्नता होती. एवढंच. दुसरा काय हल्ली 2-3 भाषणं त्यांची फार छान झाली. 12 वर्षाला साध्या दिवशी गेले होते आणि बऱ्याच गोष्टी होते. त्याच्या आधी ते वीजला गेले होते. तिथेही त्यांनी चांगल्या प्रकारचं भाषण केलं. त्या दोन्ही भाषणामध्ये त्यांनी माझ्याबद्दलची प्रचंड आस्था व्यक्त केली, कौतुक व्यक्त केलं आणि त्याच्यानंतर मला ते भेटायला मग थोडं बरं नव्हतं. थोडं ताप होता त्यामुळे मी 2 दिवस सुट्टी काढली. कळलं मला झोपेतनं उठवलं. भुजबळ साहेब आले. म्हणजे कधी आले तर 1 तास. म्हणजे 1 तास हो म्हणजे ते जायचंच नाही म्हणजे भेटले असेल. ठीक आहे म्हणजे ते आले आणि त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की या गोष्टी केल्या पाहिजेत तरच महाराष्ट्राचं हित आहे. महाराष्ट्राचं चित्र जर दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही याच्यात येण्याची आवश्यकता आहे. त्याची भूमिका अशी होती की त्या एका मिटिंगला मी गेलो नाही. मी किंवा आणखी आमची सहकारी गेलो नाही आणि त्याची कारणं 2 होती. ही बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली. आमच्या वाचनात असं आलं की मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी वीज जिल्ह्यामध्ये वीज का जालना जिल्ह्यामध्ये केले होते आणि तिथं जे उपोषण चाललं होतं दरांजीचं त्या उपोषण करणाऱ्यांना ते जाऊन भेटले. तुम्ही त्यांचे फोटो छापले होते. त्यांचा काय सुसंवाद झाला आम्हाला माहिती नाही. तो सुसंवाद झाल्याच्या नंतर थोड्या दिवसांनी उपोषण सोडलं आणि नव्या मुंबईमध्ये दरांजे पाटील आणि मुख्यमंत्री यांचा एक संयुक्त कार्यक्रम मी पाहिला. तुम्ही कदाचित छापलेला होता तेव्हा माहीत असेल. याचा अर्थ काहीतरी त्यांचा डायलॉग होता तो आम्हाला माहीत नव्हता. दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या संदर्भात भूमिका मांडणारे एका गृहस्थांनी त्या ठिकाणी उपोषण केलं होतं. त्यांचं उपोषण सोडायला राज्य सरकारचे 4-5 मंत्री ही त्या ठिकाणी गेले होते. त्यांचं काय बोलणं झालं माहिती नाही. तुम्ही छापलं नाही आणि त्यामुळे त्यांच्यातला सुसंवाद आम्हाला माहीत नसतो.